वकील वकील सर दुसरं चाक आलंय आज. बायको काय नालायक माणूस आहे रे. बाईच्या अंगाला हात लावतो म्हणजे काय. वय तिकडे बाय बाय. अहो बायको आहे माझी. ती होती आता आमची आहे. आता वहिनी आमची. तलाक होईना आता. काय चल रे चल. काही कसा बोलतो का रास. हे बघा दोन्ही पक्षाचे मुद्दे ऐकून घेतले जातील आणि त्याच्यावर ठरवलं जाईल तलाक द्यायचा का नाही. या बसा बसा बसा. या तुम्ही इकडे बसा. ए श्रीपाद जरा कामावर लक्ष दे ना. चला आपले आपले मुद्दे सांगा. अहो ही छोट्या छोट्या गोष्ट मांडणार. ए बास गाड्या बास. किती बोर करतो रे तू. बस का मॅडम तुम्ही सांगा ना. तुम्हाला सांगते हा माणूस रोज दारू पिऊन येतो. लिहून घेतो बाई. ह्यो माणूस रोज दारू पिऊन येतो. बाईला हाणमार करतो. बाईला शिव्या देतो. बाईला घराच्या बाहेर काढतो. काय लिहून राहिला तुम्ही हे. बरं बोला तुमचा मुद्दा बोला. हे मला मित्रांसोबत जाऊन देत नाही. ए बाबा अरे तुझं लग्न झालं हिच्या बरं. तू हिंडतो मित्रांबरं. त्यातल्याच एखाद्या सांड्याबरं लग्न करायचं ना. एक तर आल्यापासून एक मोठा प्रश्न पडलाय. तुला ही भेटलीच कस काय. तुझं लग्नच झालं कस काय. तुझं गणेश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे का रे. सर गिनीज कोण आहे तो. जिथं तुम्ही गणेश म्हणताय ना ते खोडांचे गिनीज टाका. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे का तुझं. कशासाठी. अरे आश्चर्याचे ना. ही भेटलीच कस काय तुला. अहो कोण मारायला त्याला. अरे तुला नाही ना हाणू शकत. तळतळ उरायली माझी तुम्हाला बघून. सर अजून 2 हाणा ना इकडं पण पगार वाढवा. अरे तुला 4 लोक आणून हाणीन पण तू लायकी नाही ना. आल्यापासून काम करतोय का तू. बाई तुम्ही बोला. तुम्हाला सांगते या माणसाचा पाय अजिबात थाऱ्यावर नाहीये. बास बास बाई बास. आलं माझ्या ध्यानात. म्हणजे ह्या बाबाच आहे ना बाई बाहेर कुठं तर लफडं चालू ह्याच. पाय टिकत नाही म्हणजे काय. अहो तिथं सगळं ऐकून तर घ्या. नाही काय ऐकून घ्यायचं. आणि काय तू बोलाय जोगत काय ठेवलंय ना. आलाय का. अहो आपलं काय ठरलं होतं. नाही काय ठरलं होतं. नाही ठरलं काय होतं आपलं. ठरल्यामुळं तर एवढं झालंय ना. झालं जमलं का. थोडं राहिलं. ए बाबा अरे तुझं झालंय ना. आता हे पत्रा माझा आहे. सर हे पत्रे आधीच कावळा बसलाय. ओढू ना त्याला आपण. काय चाललंय पत्रा बित्रा काय चाललंय. अहो ते आम्हाला आहे ना फार्म हाऊस वर एक घर बांधायचंय. तिथे एक पत्रा कमी पडलाय. मला दिसलाय पत्रा. नेमका कावळा बसलाय. त्याला ना कधी टोचन द्यावा लागणार. हा ना रे. तुझा पत्रा बित्रा आहे ना सगळं कळून राहिलंय मला. ए बास गाड्या बास. तुझं तर लय ऐकलंय. तुझं तोंड जरी बघितलं ना तळपायाच्या आगे ना मस्तकात जाऊ राहिली. तुझं झालंच कसं रे. वकील आहे मी. तर दोन्ही पक्षाचे मुद्दे लक्षात घेता हा सदा घरफोडे वकील अशा मुद्द्यावर येऊन थांबला आहे की तुम्ही दोघांनी डिवोर्स काय वाकडा तिकडा तोंड करतो नाही फटका घेतलाच पाहिजे. बाई चला सही करा. तू बी कर रे. मी नाही करणार सही. नाही करणार. कर सही गपचिप. माझे बोट जरी कापले नाही हे तरी पण मी सही करणार नाही. तुला ना अशी सही करायला लावीन मी. मी तुझ्यावर केस ठोकीन. मी तुझ्यावर धार टाकीन. मला नाही करायची सही. मी चालू पळून. वकील मीचे भेट तू. बाई तुमची सही झाली. हो झाली. सॉरी या बाई हे चुकीचे कागदपत्र येतं. ऍक्च्युली हे ना कोर्ट मॅरेजचे कागदपत्र येतं. तुमची तर सही झाली. आता फक्त माझी सही करतो म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होईल. कसला नालायक माणूस आहेस रे तू. हे सगळं बोलताना लाज नाही वाटत का तुला. बाई मूर्ख. काय नालायक रे तू. बाई गेली पण जाता जाता शिवून गेली. ये ना.